श्री स्वामी समर्थ. स्वामी कृपा ज्योतिषमध्ये मी भास्कराचार्य मंजुषा जोशी आपलं हार्दिक स्वागत करते. आज आपण रविदेव वृश्चिक राशीमध्ये प्रवेश केलेला आहे 17 तारखेपासून, म्हणजेच आजपासनं. तर 17 तारीख ते 16 डिसेंबर या कालावधीमध्ये, एक महिन्याच्या ह्या संपूर्ण कालावधीमध्ये तुमच्या राशीला मेष ते मीन राशीच्या जातकांना कसे शुभ अशुभ परिणाम करून देणारं फळ प्राप्त करून देतील आणि रविदेवांची कोणती कृपा तुमच्यावर होणार आहे हे जाणून घेणार आहोत. चला तर मग माहितीला सुरुवात करण्यापूर्वी सांगू इच्छिते, आजचा हा महत्त्वपूर्ण व्हिडिओ तुम्ही सुरुवातीपासून शेवटपर्यंत श्रवण करावा. व्हिडिओ आवडल्यास नक्कीच लाईक आणि जास्तीत जास्त शेअर करावा. प्रथम आपण पाहणार आहोत मेष राशीला हे संक्रमण कसं लाभदायक ठरणार आहे. तुमच्या राशीच्या अष्टम स्थानातून वृश्चिक राशीमधून रविदेवांचं गोचर होत आहे. तुम्हाला स्वतःला निर्णय क्षमता वाढवावी लागणार आहे. कोणताही निर्णय घाईगडबडीने करायचा नाही. निर्णय घेताना काळजीपूर्वक तो निर्णय चुकणार तर नाही ना याची खात्री करून तो निर्णय घ्या, म्हणजे तुम्हाला भविष्यात होणारे तोटे होणार नाहीत. याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यापारसुद्धा सुस्थितीमध्ये अतिशय उत्तमरित्या चालू राहतील. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे काळजीपूर्वक तुम्हाला डोळे आणि डोके या संदर्भातील, वाणी संदर्भातील आजारपण किंवा विकार उद्भवू शकतात, तर त्या संदर्भात सुद्धा आरोग्याची काळजी घ्यायची आहे. वृषभ राशीच्या जातकांना राशीपत्रिकेप्रमाणे सप्तम स्थानातून रविदेवांचं गोचर होत आहे. त्यामुळे जोडदाराचं सौख्य लाभणं, भागीदारीचे व्यापार सुस्थितीमध्ये निर्माण होणं, कमिशन एजंटच्या व्यापारामध्ये सुस्थिती प्राप्त होणं आणि त्याबरोबरच मोठ्या प्रमाणात द्रव्य अर्जन होणं असे शुभ संकेत या संदर्भात आहेत. याचबरोबर खरेदी विक्री संदर्भातील व्यवसाय सुद्धा सुरू करण्याची इच्छा होऊ शकते. सगळ्यात महत्त्वाचा एक त्रास होऊ शकतो, तो म्हणजे तुम्हाला वैयक्तिकरित्या मानसिक ताणतणाव किंवा जास्त एखाद्या गोष्टीचा विचार करणं असे अशुभ योगसुद्धा संभवू शकतात. त्यामुळे तेवढ्या एका बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे. मेडिटेशन करणं, योग्य आहार, संतुलित आहार घेणं अतिशय उत्तम राहणार आहे. मिथुन राशीकडे वळूयात. राशीचक्रातील तिसरी रास म्हणून ओळखली जाणारी मिथुन रास आणि तुमच्या षष्ठ स्थानातून वृश्चिक राशीमधून रविदेवांचं गोचर हे तुम्हाला लाभदायक ठरणार आहे. परंतु आरोग्याच्या तक्रारी सुद्धा निर्माण होऊ शकतात. सर्दी, पडसे, कफ, वाताचे विकार उद्भवू शकतात. तेवढ्या एका बाबतीमध्ये काळजी घ्यायची आहे. शुभ योग, शुभ संकेत सुद्धा तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. रविदेवांची सप्तम दृष्टी ही व्ययस्थानावर आल्यामुळे तुम्हाला नक्कीच बाहेर देशात, बाहेर राज्यात जाण्याचे योग येतील. प्रवासातनं लाभ प्राप्ती सुद्धा संभवत आहेत. असे शुभ योग सुद्धा रविदेव प्राप्त करून देतील. याबरोबरच मामाचे सुख किंवा आजोळचे सुख सुद्धा तुम्हाला मोठ्या प्रमाणात प्राप्त होणार आहे याच महिन्यामध्ये. कर्क रास राशीप्रमाणे पंचम स्थानातून रविदेवांचं गोचर हे अतिशय उत्तम फळ प्राप्त करून देणार आहे. सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे शालेय शिक्षण घेणारे विद्यार्थी वर्ग, उच्च शिक्षण घेणारे वर्ग या विद्यार्थ्यांना अतिशय शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे. ज्यांचं इंजिनिअरिंग साईडने शिक्षण सुरू आहे त्यांना अतिशय उत्तम ग्रहमान आहे. याचबरोबर कायद्यासंदर्भातील शिक्षण घेणाऱ्या वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय लाभदायक ठरणार आहे. संततीचं सौख्य तुम्हाला या महिन्यात अतिशय उत्तम प्रकारचं मिळेल. त्यांच्या शुभ काही गोष्टी त्यांच्या जीवनामध्ये घडणार आहेत आणि त्या वार्त्यामुळे तुम्ही नक्कीच सुखावणार आहात असे सुद्धा शुभ ग्रहमान प्राप्त होऊ शकते. याबरोबरच तुम्हाला लाभ प्राप्तीसुद्धा या महिन्यात अतिशय मोठ्या प्रमाणात होऊ शकेल. त्यामुळे हा महिना तुम्हाला आनंदाचा, उत्साहाचा आणि त्याचबरोबर लाभासह संतती सौख्याचा म्हणता येईल. याबरोबरच पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील पाचवी रास सिंह रास. सिंह राशीप्रमाणे चतुर्थ स्थानातून रविदेवांचं गोचर होत आहे. चतुर्थ स्थान हे सर्व सुखाचं स्थान मानलं जातं. त्यामुळे रविदेव त्या ठिकाणी आल्यामुळे तुम्हाला मोठ्या प्रमाणात मातृसौख्य, वाहन वास्तू सौख्य आणि त्याचबरोबर कुटुंबाची साथ सोबत लाभणार आहे. तुमच्या वडिलांशी थोड्याफार प्रमाणात मतभिन्नता, मतवैचारिकता सुद्धा घडून येऊ शकते. त्यामुळे एवढ्या एका गोष्टीमध्ये तुम्हाला काळजी घ्यायची आहे. मात्र व्यापारामध्ये अतिशय उत्तम प्रकारचं यश संपादन करून देणारं रविदेवांचं गोचर तुम्हाला लाभत आहे. नोकरीची संधीसुद्धा उपलब्ध होऊ शकते. त्यामुळे हेही शुभ ग्रहमान तुम्हाला प्राप्त होऊ शकतं. रक्तदाबाचा त्रास असेल तर नक्कीच काळजी घ्यायची आहे. या महिन्यात तुम्हाला तो त्रास वाढू शकतो आणि हृदयविकाराचा सुद्धा तुम्हाला त्रास असेल तर तुमच्या आरोग्याची काळजी घेणं हा सगळ्यात महत्त्वपूर्ण सल्ला मी या माध्यमातून देऊ इच्छिते. पुढील राशीकडे वळूयात. राशीचक्रातील 6वी रास कन्या रास. कन्या राशीप्रमाणे तृतीय स्थानातून रविदेवांचं गोचर आहे. तृतीय स्थान हे पराक्रम, परिश्रम स्थान मानलं जातं. या ठिकाणी जेव्हा रविदेव येतात त्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणात परिश्रम घडवतात, पण परिश्रमातनं योग्य तो मोबदला सुद्धा प्राप्त करून देतात. त्यामुळे
हा महिना जरी कष्टाचा असला तरी तुमच्या कलाकौशल्य किंवा वक्तृत्वाने तुम्ही इतरांची मने सहज जिंकून घेऊ शकता आणि करिअरची चांगली संधी उपलब्ध करून घेऊ शकाल. असे शुभ ग्रहमान प्राप्त होत आहे. भाग्यस्थानावर रविदेवांची सप्तम दृष्टी येत आहे, त्यामुळे नक्कीच भाग्योदय घडून येईल. तुम्हाला एखादं मनइच्छित कार्य पूर्ण करून घेण्याचा सुद्धा योग याच महिन्यात येणार आहे. रविदेवांची कृपा होणार आहे आणि तुम्हाला एखादं चांगलं करिअरला वळण प्राप्त करून देणारं ग्रहमान प्राप्त करून देतील. याबरोबरच राशीचक्रातील 7वी रास तूळ रास. तूळ राशीच्या द्वितीय स्थानातून रविदेवांचं वृश्चिक राशीमधलं गोचर हे अतिशय शुभ म्हणता येईल. धनसंपत्ती ही कितीही असली तरी तिचं नियोजनबद्ध खर्च करणं किंवा संचय कसा करायचा याचं नियोजन लागणं महत्त्वाचं ठरतं आणि तेच तुमच्याकडनं होणार आहे. शेअर मार्केटमध्ये पैसा गुंतवायचा असेल तर तुम्ही नक्कीच या महिन्याभरामध्ये गुंतवू शकता आणि त्याचबरोबर मोठ्या प्रमाणामध्ये लाभसुद्धा प्राप्त करून घेऊ शकता. रविदेवांची सप्तम दृष्टी ही अष्टम स्थानावर येत आहे, त्यामुळे नक्कीच 8व्या घराचं सुखसुद्धा तुम्हाला प्राप्त होईल. अचानक एखाद्या करिअरला नवीन वळण प्राप्त होईल, नवीन नोकरीची संधी प्राप्त होईल किंवा आहे त्या ठिकाणी तुमचं प्रमोशन होणं, तुम्हाला एखादं चांगलं मनोइच्छित काम खूप दिवसापासून रखडलं होतं ते पूर्ण करून देणं, कोर्ट केसेस संदर्भातील कामे अडकली असेल तर ती पण पूर्ण करून देणं असे शुभ ग्रहमान प्राप्त करून देतील. कायद्यासंदर्भातलं शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला सुद्धा हा महिना अतिशय उत्तम प्रकारचा ठरणार आहे. याबरोबरच राशीचक्रातील 8वी रास वृश्चिक रास. वृश्चिक राशीकडे वळूयात. लग्नस्थानातनं गोचर रविदेवांचं होत आहे, त्यामुळे वैयक्तिक जीवनामध्ये स्वतःचा मोठेपणा किंवा स्वाभिमान आडवा न येऊ देता प्रत्येक कार्य करा, म्हणजे नक्कीच तुम्हाला निराशा पदरी पडणार नाही. या दरम्यान थोडासा गर्विष्ठपणा वाढू शकतो, मानीपणा वाढू शकतो. एवढ्या एका बाबतीमध्ये नक्कीच तुम्हाला काळजी घ्यायची आहे. रविदेवांचं हे गोचर सप्तम स्थानावर जेव्हा दृष्टी टाकतं त्यावेळेस तुम्हाला सप्तम स्थानाचं सुख प्राप्त करून देतं. तुमच्या जोडीदाराची साथ सोबत लाभणार आहे. भागीदारी व्यवसाय असेल तर ते सुस्थितीमध्ये सुरू होतील किंवा चालू असलेले व्यवसाय तुम्हाला मोठे कसे होतील या संदर्भात तुमच्या दोघांमध्ये विचार विनिमय होऊ शकेल. असे शुभ ग्रहमान सुद्धा याच महिन्यात प्राप्त होत आहेत. याबरोबरच राशीचक्रातील 9वी रास म्हणजेच धनुरास. धनुराशीप्रमाणे रविदेवांचं गोचर हे व्ययस्थानातून होत आहे. 12व्या स्थानातून होणारं रविदेवांचं गोचर हे तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये कमिशन एजंटचे व्यवसाय असतील तर त्यामध्ये यश प्राप्त करून देणारं किंवा टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे व्यापार असतील तर त्यामध्ये सुद्धा सुस्थिती प्राप्त करून देणारं, लाभ प्राप्त करून देणारं ठरणार आहे. पर्यटनाच्या संधी वेगवेगळ्या प्रकारे तुम्हाला येतील आणि त्यामध्ये तुम्ही आनंदसुद्धा घेऊ शकाल. म्हणजे हे शुभ ग्रहमान तुम्हाला रविदेवांच्या कृपादृष्टीमुळे होणार आहे. रविदेवांची सप्तम दृष्टी ही षष्ठ स्थानावर येत आहे. वाणीवर नियंत्रण ठेवा, म्हणजे तुमच्याकडनं अतिशय शुभ कार्य घडून येईल. तुमच्या जोडीदाराशी काही प्रमाणात मतवैचारिकता सुद्धा घडून येऊ शकते, त्यामुळे नक्कीच तुमच्या बोलण्यातनं समोरचा व्यक्ती दुखावला जाणार नाही एवढी एक गोष्टीची काळजी घेतली तर तुम्ही जीवनामध्ये यशस्वी झाल्याशिवाय राहणार नाही. याबरोबरच राशीचक्रातील 10वी रास मकर रास. मकर राशीप्रमाणे रविदेवांचं गोचर हे लाभस्थानातून होत आहे. लाभस्थान हे आयस्थान, आर्थिक उन्नतीचं स्थान मानलं जातं. या स्थानातनं जेव्हा रविदेव गोचर करतात त्यावेळेस तुम्हाला मोठ्या प्रमाणामध्ये पैशाच्या काही अडचणी असतील तर त्या निवारण करण्यासाठीच रविदेव या स्थानात येतात असं म्हणायला हरकत नाही. शेती संदर्भात लागणारे अवजारे, बी बियाणे किंवा खते या संदर्भातील तुमचं दुकान असेल तर ते अतिशय उत्तम तेजीमध्ये राहणार आहे. शेती बागायत जमीन कसणाऱ्या व्यक्तींना अतिशय शुभ ग्रहमान म्हणता येईल. याबरोबरच कमिशन एजंटचे व्यापारसुद्धा अतिशय उत्तमरित्या चालतील. ज्यांचे उच्च शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थी वर्गाला अतिशय उत्तम ग्रहमान प्राप्त करून देणारी रविदेवांची सप्तम दृष्टी आल्यामुळे होणार आहे. तुम्ही कला क्षेत्रामध्ये कार्यरत असाल तर नक्कीच तुम्हाला अतिशय उत्तम प्रकारचा योग येणार आहे, संधी प्राप्त होणार आहे. गुणगौरव प्राप्त करून देणारं ग्रहमानसुद्धा या महिन्यात तुम्हाला लाभत आहे. संधीचा योग्य फायदा करून घेणं हे तुमच्या हाती आहे. याबरोबरच रविदेवांची सप्तम दृष्टी पंचम स्थानावर आल्यामुळे तुमच्या संतती संदर्भात तुम्हाला जी काही काळजी चिंता वाटत होती तोही त्रास आता कमी होणार आहे. त्यांचं सौख्य तुम्हाला प्राप्त होणार आहे. त्यांच्या करिअरची ग्रोथ झालेली पाहायला मिळणार आहे. असेही शुभ ग्रहमान तुम्हाला याच महिन्यात लाभत आहे. याबरोबरच कुंभ राशीकडे वळूयात. कुंभ राशीप्रमाणे रविदेवांचं गोचर हे दशमस्थानातून होत आहे. दशमस्थान हे कर्मस्थान म्हटलं जातं आणि या स्थानावरनं आपण उद्योग, व्यवसाय, नोकरी या संदर्भातील विचार करत असतो.
मात्र सर्व सुखे प्राप्त करून देणारं रविदेवांचं हे गोचर तुम्हाला वडिलांचं सौख्य मध्यम प्रमाणात देईल किंवा वडिलांशी मतवैचारिकता निर्माण करून देईल. याबरोबरच तुमच्या कुटुंबातील सदस्यांशी थोड्याफार प्रमाणात मतभिन्नता, मतवैचारिकतासुद्धा निर्माण करून देणारं हे गोचर राहणार आहे. रविदेवांची कृपादृष्टी होणार आहे ती म्हणजे नोकरी करणाऱ्या वर्गावर. कारण नोकरीमध्ये सुसंधी प्राप्त करून देणं, इन्क्रिमेंट होणं, प्रमोशन होणं असे शुभ योग तुम्हाला प्राप्त होऊ शकतात. व्यापारी वर्गाला मध्यम प्रमाणात यश प्रदान करून देतील. याबरोबरच रविदेवांची सप्तमदृष्टी चतुर्थ स्थानावर आल्यामुळे तुम्हाला मातृसौख्यसुद्धा उत्तम प्रमाणात मिळेल, परंतु पितृसौख्य तुम्हाला कमी प्रमाणात प्राप्त होईल. मीन रास, राशीचक्रातील 12वी रास म्हणून ओळखले जाणारे मीन रास या राशीच्या प्रमाणे भाग्यस्थानातून रविदेवांचं गोचर होत आहे. भाग्यस्थानावरनं तुम्हाला शुभ संकेत आणि शुभ वार्ता करणी पडणार आहे याच महिन्यामध्ये. याबरोबरच करिअरची नवीन संधी उपलब्ध होणार आहे. कला क्षेत्रामध्ये तुम्ही कार्यरत असाल तर तुम्हाला नक्कीच चांगली संधी प्राप्त होऊ शकते. संधीचं सोनं कसं करायचं हे तुम्ही नक्कीच ठरवायचं आहे. कोणत्याही प्रकारची घाई करायची नाही आहे, कारण घाई निर्माण होऊन तुमचे निर्णय चुकू शकतात आणि यामुळे तुम्हाला काही प्रकारचे नुकसान सहन करण्याचे योगसुद्धा येऊ शकतात. त्यामुळे नक्कीच मीन राशीच्या जातकांनी ही काळजी घ्यायची आहे. याबरोबरच आता आपण उपासनेकडे वळूयात. तर सर्व राशीच्या व्यक्तीने रामरक्षा स्तोत्र वाचन केले तर तुम्हाला शुभ परिणाम मोठ्या प्रमाणात आणि अशुभ परिणाम कमी प्रमाणात प्राप्त होण्यास मदत होऊ शकते. त्यामुळे संपूर्ण महिनाभर 17 नोव्हेंबर ते 16 डिसेंबर या संपूर्ण कालावधीमध्ये तुम्ही रामरक्षा स्तोत्र वाचन करणं आणि बुधवारी रामाचं दर्शन घेणं अतिशय लाभदायक ठरणार आहेत. तर आज आपण रविदेव वृश्चिक राशीमध्ये गेल्यानंतर काय लाभ प्राप्त होतील याची माहिती घेतली. तुम्हाला आजचा व्हिडिओ कसा वाटला मला नक्की कमेंट करून सांगा आणि त्याचबरोबर व्हिडिओ आवडला असेल तर नक्कीच लाईक करायला विसरू नका. तुम्ही आपल्या चॅनलवर नवीन असाल तर सबस्क्राईब करायलाही विसरू नका. याबरोबरच तुमच्या जन्मलग्न पत्रिकेप्रमाणे संपूर्ण वर्षाचं वार्षिक राशीफळ 2024चं तुम्हाला जाणून घ्यायचं असेल तर तुम्ही नक्कीच मला संपर्क करू शकता. माझा संपर्क क्रमांक मी या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहे. त्याप्रमाणे तुम्ही मला नक्कीच कॉन्टॅक्ट करू शकता आणि माहिती विचारू शकता. पुन्हा भेटणारच आहोत अशाच महत्त्वपूर्ण माहितीसोबत. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. रामकृष्ण हरी.